नमस्कार सर. नमस्कार. मी राजेंद्र लहाने बोलतोय, माहिती अधिकार प्रचारक. बोला बुलढाण्यावरून चिखली. बोला बोला बोला. हे रोजगार सेवकांच्या खूप काही समस्या होत्या. या समस्याचं निवारण झालं पाहिजे सर. कारण का हे लोक वारंवार तक्रारी देतात. सर बघा, आमची पूर्ण तयारी आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. मला बघा, हे कष्ट करतायत, मेहनत करतायत, त्यांना मोबदला मिळायला पाहिजे, त्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही आहे. काय आणि त्या विचाराधीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परवा चर्चा केली. स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना सांगून ते फायनलाइज कडे आलंय. फक्त आता मी कालच्या कॅबिनेटला नव्हतो, थोडासा आउट ऑफ होतो, म्हणून मी आता तेच फोन लावतोय आणि मी फायनल काय ते करून घेतो. नाही, विषय काय उराला माहितीये का, स्थानिक आमदार असतील, प्रशासकीय अधिकारी असतात, या लोकांना टार्गेट करतात सर. या लोकांना ऐका ना, आता स्थानिक आमदार तिन्ही पक्षाचे महायुतीमध्ये आहेत. बरोबर. ह्यांची पण सगळ्यांची जबाबदारी आहे ना, की बाबा त्यांनी मुख्यमंत्र्यांना पण सांगणं, उपमुख्यमंत्र्यांना सांगणं, म्हणजे त्यांना पण वाटेल की बाबा ठीक आहे. आता मी सांगतोय की हे खातं पुढं चालावं, व्यवस्थित गरिबांना न्याय मिळावा, हे आपला हेतू आहे. काय काय होतं माहितीये का सर, पानंड रस्ते असतील, घरकुला असतील, या लोकांना बळीचा बकरा केला जातं सर. कारण आता उद्या मी काय बोलतोय, माझी पूर्ण तयारी आहे. परंतु पैसे देणारे कोण बसले आहेत? मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री साहेब. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी परवा आपले शिंदे साहेबांनी पण त्यांना कल्पना दिली, होकार दिलाय. फक्त आता मी काय फायनल, मी सकाळपासून 3 फोन केले त्यांच्या पीएला मुख्यमंत्री, पण तो उचलता नाही आला त्याने. का आता मी परत लावतोय फोन. नाही, थोडंसं लक्ष घालून या लोकांचं काहीतरी लक्ष घालतोय जेव्हा. कारण काय होतं काय आलंय, तेच लोक आपलं काम करणारे महत्वाचे आहेत, रोजगार सेवक. म्हणजे पंचायत समितीचा आणि तहसीलचा हा शेवटचा घटक माणूस आहे आणि गरीब घराण्यातले मुलं आहे सर. हे लोक घरदार सोडून उन्हातानात कामं करतात. ओके. मी सुद्धा लढाई लढलो.